सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कुडाळ सांगिर्डेवाडी येथील परब कुटुंबाचा गणराया यंदा 52 दिवस विराजमान असणार आहे। परब कुटुंब दरवर्षी 21, 25, 42 दिवस गणरायाची सेवा करतात। हा गणराया नवसाला पावणारा अशी ख्याती आहे। तसेच यंदा परब कुटुंबाने गणरायासमोर महाभारतातील कृष्ण आणि भीष्म यांच्यातील संभाषण दाखविण्यात आले आहे। किसी को प्रणाम नहीं करेंगे केशव, किसी को भी नहीं। अपना धनुष उठा लीजिए गंगापुत्र। या वर्षी हा जो गणपती आहे तो हा गणपती मातीचा आहे। कोकणातील गावठी मातीचा हा जो गणपती आहे आणि ह्या गणपतीच्या जी बाजूला दोन चित्र आहेत ती पण कोकणातील गावठी मातीची बनवलेली आहे। आणि हा गणपतीबरोबर जो सीन आहे महाभारत हा सीन दाखवलेला आहे। हा सीन कृष्ण व भीष्म या महाभारतातील संभाषण आहे। आणि हा आमचा गणपती दरवर्षी सालाबादप्रमाणे वाढतच असतो। यावर्षी हा गणपती तब्बल 52 दिवसांचा आहे। आणि याचा जी मिरवणूक आहे ती पण ही जी मिरवणूक ती पण ढोल ताशांच्या गजरात साजरी करण्यात येणार आहे। माझे नाव गौरव विजय परब व माझे वडिलांचे नाव विजय मुकुंद परब। निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 91 75 11 0202 94 21 14 54 24 86 00 73 07 00। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।